हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो आपण आहे ना घर खर्चातून म्हणजे बचत कशी करायची, तर याच्यासाठी मी गृहिणींसाठी काही टिप्स वगैरे देणार आहेत ज्या की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला त्या थोड्याशा जरी फायदेशीर वाटत असतील ना तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक गृहिणीला सवय असते की आपल्या घर खर्चातून का होईना, थोडीशी का होईना बचत करावी असं प्रत्येकीला वाटत असतं, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टींचा फायदा होईल. आता जसं की तुम्हाला आठवत असेल मागे 6-7 वर्षांपूर्वी ना जेव्हा नोटबंदी झालेली होती, म्हणजे 500च्या नोटा बंद झालेल्या होत्या. आणि त्यावेळेस सगळ्यांनी असं अनुभवलेलं होतं की म्हणजे एक गृहिणी जी आहे ना तिच्याकडे आहेत ना, म्हणजे तिने बचत करून ठेवलेली का होईना रक्कम तिच्या किचनमध्ये कुठे ना कुठेतरी असतेच. म्हणजे प्रत्येकीच्या किचनमध्ये, डब्यांमध्ये म्हणा किंवा कुठेही बऱ्याचशा गृहिणींनी असे पैसे जे आहेत ना तर ते साचून ठेवलेले होते. आणि ते पैसे ज्यावेळेस नोटबंदी झाली तर त्यावेळेस ते पैसे बघा त्यांनी बँकेत टाकण्यासाठी आपल्या घरातील सदस्यांना त्या देत होत्या. म्हणजे त्यावेळेस मी सुद्धा घरामध्ये आमच्या अनुभवलेलं होतं की आपण एवढी बचत घरामध्ये करतो, जे की म्हणजे कोणी कधी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की एक गृहिणीसुद्धा इतकी बचत जी आहे ना तर ती करू शकते. तर सगळ्यात आधी काय करायचं माहिती का गृहिणींनी, की आपलं जे आर्थिक उद्दिष्ट असतं ना तर ते लक्षात ठेवायचं. की आता आपण समजा आता कुठे ट्रिपला आपल्याला जायचं असेल, 1-2 महिन्यांनी आपली ट्रिप जी आहे समजा कुठे जायचं ठरलं, तर आपल्याला माहिती असतं की हां 2 महिन्यांनी आपल्याला इकडे फिरायला जायचं आहे. तर काय करायचं, आधीच थोडीशी बचत करायला सुरुवात करायची, जेणेकरून प्रवासाला जाताना तुम्हाला कोणाकडूनही उसने पैसे घ्यायची गरज पडणार नाही. कारण की जर तुम्ही तुमचं सेव्हिंग करून ठेवलं की हां आपलं एवढं बजेट आहे, आपल्याला ट्रिपला जायचं आहे, आपला एवढा खर्च आहे, याचं जर नियोजन तुम्ही करून ठेवलं ना तर तुम्हाला ट्रिपला जाताना आहेत ना ते पैसे जे आहेत ना ते व्यवस्थित पुरतील. आणि ज्या काही गोष्टींच्या तुम्हाला तिथं खरेदी करायची आहे किंवा तुम्हाला तिथे कुठं फिरायचं असेल किंवा एक्स्ट्राचा जो काही खर्च वगैरे लागणार असेल ना तर तो तुमच्याकडून येणं व्यवस्थितरित्या केला जातो. आणि फिरणं हे खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळ्या ठिकाणी गेला पाहिजेत, फक्त घरातच राहून काम न करता गृहिणींनी बाहेरसुद्धा जावं. तर प्रत्येकीने प्रवासाचा जो आहे ना तो आनंद घ्यावा. वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा जसं तुमचं आर्थिक बजेट असेल त्यानुसार तुम्ही येत ना बाहेर फिरण्यासाठी जावं, असं निदान मला तरी वाटतं. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे बजेट बनवा. बजेट बनवा म्हणजे काय, तर बजेटनुसार आहे ना पैशांचं जे सेविंग म्हणतो ना आपण ते करून ठेवा. म्हणजे महिन्याला आपल्याला किती खर्च असतो तर तो लिहून ठेवायचा किंवा त्यातून आपण किती पैसे वाचवू शकतो. आता फार तर काय असं अमाऊंट नसते की हा 10-12 हजार रुपये तुम्ही वाचवले पाहिजेत, पण थोडे का होईना फुल ना फुलाची पाकळी आपण जी म्हणतो ना तर त्याचं सेविंग करायला आहे ना आपण प्रत्येकीने शिकलं पाहिजे. आणि तिसरा जो पॉईंट आहे ना तर तो म्हणजे आपल्याला आपत्कालीन निधी कधीही वेळेची गरज पडू शकते. जसं की आता बघा बऱ्याच ठिकाणी फंड जे असतात पैशांचे ते लावले जातात किंवा बिशी लावली जाते. तर आपण असं काय केलं पाहिजे ना की थोडे का होईना, आता बरेच ठिकाणी 500ची बिशी असते किंवा लेडीज म्हणून 1000 रुपयाची बिशी बनवतात. किंवा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण सोनाराच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी जातो तर तिथे सुद्धा बघा अशी स्कीम असते की तुम्ही महिन्याला एवढे पैसे सेव्हिंग करू शकता. आणि जेव्हा ते वर्षाचा जो काल असतो तो जेव्हा पूर्ण होतो त्यानंतर तुम्ही ते सोने खरेदी करू शकता. म्हणजे असं आपण आहे ना गुंतवणूक करून ठेवली पाहिजे. किंवा तुम्ही बँकेमध्ये सुद्धा बघा FD करू शकता, त्याचा सुद्धा कालावधी असतो 12 महिन्यांचा किंवा 36 महिन्यांचा. म्हणजे असं तिथं ठराविक जो दिवस असतो ना तर त्याची नोंद असते, त्यानुसार तुम्ही तिथे सुद्धा बघा बँकेमध्ये सुद्धा आहे ना तुम्ही पैशाचे सेव्हिंग जे आहेत ना तर ते करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना तर तो म्हणजे अननेसेसरी खर्च करणं टाळा. म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीची खरंच सध्या गरज नाहीये तर ती गोष्ट आपण घेतली नाही पाहिजे.
उगाचच पैसे आहेत म्हणून इकडे-तिकडे खर्च करू नका. आता बरेचदा कसं होतं ऑनलाईन शॉपिंगमुळेच ना, प्रत्येक लेडीचं असंच असतं, की काही पाहिलं तर लगेच ऑनलाईन घरी ऑर्डर करतात. तर असं न करता आपण काय केलं पाहिजे, की हां, आपल्या खर्चांवरती थोडासा आपण ताबा ठेवला पाहिजे. जर एखादी गोष्ट आपल्याला आत्ता गरजेची नाहीये, मग उगाचच ती खरेदी करायची आणि कपाटामध्ये आणून ठेवायची किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण कधीही आपला जो खर्च आहे ना, तर तो वाढवायचा नाही. त्यानंतर ना आपल्याकडे बघा क्रेडिट कार्ड असतात म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स असतात. तर त्यांच्यावरती सुद्धा खर्चाचा बघा लिमिट असतात, की आपण एवढा खर्च करू शकतो. आपण तेवढा तुम्ही याच्या लिमिटमध्ये खर्च करू शकता. तर अशा कार्डमुळं काय होतं ना, आपण शॉपिंगला गेलो ना, की आपल्याला माहिती असतं, की हां, आता माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि आपण भरपूर शॉपिंग करायला सुरुवात करतो. तर त्यामुळे काय करायचं, असे जे कार्ड्स असतात ना, तर त्यांच्या खर्चांवरती आहेत ना, मर्यादा घालायला शिका. तुम्हाला गरज आहे, तर तुम्ही खरेदी करा, नसेल तर नाही केली तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर ना स्वतःला बचत करायची सवय लावा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अगदी थोडंसं का होईना पण आहे ना, बचत करायची सवय प्रत्येकीने स्वतःला लावून ठेवली पाहिजे आणि त्याचा भविष्यात प्रत्येकीलाच फायदा हा होत असतो. आता आपले पैसे सगळ्यात जास्त कुठे खर्च होत आहेत किंवा आपण सगळ्यात जास्त पैसे कुठे खर्च केलेले आहेत, याच्यावरती थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल, की आपला खर्च कुठं जास्त होतोय किंवा आपण खर्च कुठे केला पाहिजे आणि कुठे नाही केला पाहिजे. आणि मुलांना सुद्धा बघा आपण आहे ना आपल्या बचतीची सवय लावली पाहिजे. म्हणजे लहानपणापासून जर मुलांना प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही वळण लावलं ना, तर मुले मोठी झाल्यावरती सुद्धा बघा त्या गोष्टी अंमलात आणतात आणि त्याचा फायदा भविष्यात हा त्यांनाच होतो. जसं की मुलांना एखादा पिगी बँक घेऊन द्या, त्याच्यामध्ये त्यांचे सेव्हिंग करा आणि जे काही सेव्हिंग त्यांचे त्यामध्ये होत असेल ना, तर ते त्यांच्या बँकेत अकाउंट करून तुम्ही त्यावरती सुद्धा आहे ना ते ट्रान्सफर करू शकता. त्यानंतरनं लाईट जे आहेत ना, तर त्याचं बिलसुद्धा बघा आता खूप येतात. लाईट बिल म्हणा किंवा गॅस म्हणा, तर अशा गोष्टींवरती आहे ना थोडंसं नियंत्रण ठेवायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट थोडीशी जपून वापरायला शिका. जर तुम्हाला खरंच आपण कसं आता हॉलमध्ये बसलो आणि बेडरूममधल्या लाईट्स चालू आहेत किंवा बाहेरच्या लाईट्स चालू आहेत. जेव्हा तुम्हाला गरज असेल त्याच वेळेस तुम्ही त्या ऑन करायच्या. इतर वेळेस उगाचच पूर्ण घरातल्या लाईट चालू ठेवून आपण बाहेर बसत असू तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्याचा जास्त तोटा हा आपल्यालाच होतो. त्यानंतरनं काय करायचं, की बघा आता बऱ्याचशा जणींचं असं असतं, की पार्लरमध्ये त्यांना जायची खूप सवय असते. तर आता तुम्ही म्हणताल, की पार्लरमध्ये मग जायचंच नाही का? स्वतःवरती खर्च करायचाच नाही का? तर हो, करायचा, पण एका लिमिटमध्ये. जर तुम्ही स्वतः घरच्या घरी फेशियल वगैरे करू शकता, मॅनिक्युअर, पेडिक्युअर किंवा एखादे DIY तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर मग कशासाठी पार्लरमध्ये उगाचच जायचं आणि तिथे हजारोंचे जे आपले रुपये आहेत, तर ते खर्च करायचे. तर त्याचा काहीच फायदा नाहीये. कारण की आता जर तुम्हाला बचतीची सवय लागली ना, तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणतीही गोष्ट कधी आपल्याला कामी येईल हे सांगता येत नाही. आज जर तुम्ही सेव्हिंग करून ठेवली, गुंतवणूक करून ठेवली, तर त्याचा फायदा भविष्यात आहे ना तुम्हालाच होणार आहे. जर एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम्स आले, तर त्यावेळेस जर तुमच्याकडे अशा सेव्हिंग जर असतील ना, तर त्याचा फायदा हा तुम्हालाच होणार आहे आणि कोणाची वेळ कधी येईल किंवा कशी येईल किंवा कोणता प्रसंग कधी आपल्यावरती ओढवेल, तर हे काही सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःचे पैसे सुद्धा स्वतःकडे असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कधी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे गुंतवणूक करायला शिका, बचत करायला शिका. अगदी फार काही बचत करावी असं मी म्हणतच नाहीये. जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला होईल किंवा जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही बचत करायला सुरुवात करा. मुलांना सुद्धा या गोष्टींची सवय लावा. अननेसेसरी खर्च टाळायला शिका. जसं की मी तुम्हाला आधी सुद्धा म्हटलेलं होतं आणि याचा फायदा आहे ना तुम्हाला नक्कीच भविष्यात होईल आणि त्यावेळेस तुम्हाला खरंच असं वाटेल, की हा निर्णय माझा योग्य होता. मी बचत करायला घेतली आणि याचा फायदा मला भविष्यात झाला. आणि जी तुमची काही बचत असेल किंवा सेव्हिंग्ज असतील, तर त्यानुसार तुम्हाला जे आवडतंय किंवा कोणाला आता बघा बऱ्याच जणांना सोनं खरेदी करायला आवडतं, तर तुम्ही त्याच्यातून सोनं खरेदी करू शकता. आता कोणाकोणाचं ड्रीम असतं, की मला घर घ्यायचंय, मला कार घ्यायची आहे किंवा मला सोनं करायचे. तर अशा गोष्टी आहेत ना, तर त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. उगाचच कपड्यांमध्ये म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये म्हणा, उगाचच काहीतरी ज्वेलरी वगैरे घ्यायच्या किंवा ड्रेसेस घ्यायचे किंवा एखाद्यांना बघा सँडल्स घ्यायची हौस असते किंवा महागड्या बॅग्स घ्यायच्या असतात. तर ज्या गोष्टींचा खरंच तुम्हाला उपयोग आहे ना, त्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. ज्या गोष्टींची खरंच काही गरज नाहीये किंवा त्यांची व्हॅल्यूच नाहीये, अशा गोष्टींमध्ये आहेत ना, पैसे खर्च करणं टाळा. हां, तुम्ही खर्च करू शकता, पण एका लिमिटपर्यंत.
उगाचच सगळ्या गोष्टींची खरेदी करायची आणि ते कपाटामध्ये आणून ठेवायचे, त्याचा काहीही उपयोग होत नाही. ज्या गोष्टींची खरंच तुम्ही गुंतवणूक केलेली आहे आणि त्या गोष्टी जर चांगल्या असतील, तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार असेल, तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा. आणि हे मी प्रत्येकीला सांगेन, की प्रत्येकीनेच अशी बचतीची जी सवय आहे ना, ती स्वतःला लावून घेतली पाहिजे. तर आज आहे ना, हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, की या थोड्याशा टिप्स होत्या, ज्या की गृहिणींना उपयोगी पडतील. तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि इथे बघा संध्याकाळचा टायमिंग होता आणि मी स्वयंपाक वगैरे उरकला आणि किचन ओटा जो आहे ना, तो क्लीन करायला घेतलेला होता. म्हणजे जेवल्यानंतरनं मला जास्त किचनमध्ये ना असं क्लिनिंग वगैरे करावी लागत नाही, कारण की मी जेवणाच्या आधीच आहे ना सगळी जी क्लिनिंग असते ना किचनमधली, तर ती आवरून घेत असते, जेणेकरून मग नंतरनं जास्त पसारा वगैरे किचनमध्ये होत नाही. आणि मग जेवल्यानंतरनं फक्त आमची जेवणाची जेवढी काही भांडी वगैरे असतील ना, तर मग मला ती क्लीन करावी लागतात. आणि मग असं मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेते, किचन ओटा क्लिनिंग करून घेते आणि मग नंतरनं जीविकाचं होमवर्क वगैरे जो काय आहे, तर मग तो मी करायला घेत असते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच चांगला वाटला असेल, तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.